31 आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीमध्ये लाखो भाविक येत असतात आणि त्याच अनुषंगानं पोलीस प्रशासन देखील विविध उपाययोजना ज्या आहेत त्या सुरक्षेसाठी केलेल्या आहेत। आपल्यासोबत आहेत विभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके सर। सर, कशा पद्धतीने पोलिसांनी आता बंदोबस्त जो आहे तो 31 आणि 1च्या दरम्यान ठेवण्यात येणार आहे आणि किती पोलीस कर्मचारी यासाठी तैनात करण्यात आहे, कुठे कुठे नो व्हेकल झोन करण्यात आलेला आहे आणि कशी काळजी आता पोलीस घेणार आहे? आगामी नववर्षाच्या स्वागताकरता मोठ्या संख्येने साई भक्त शिर्डीमध्ये येत असतात। त्या अनुषंगाने पोलिसांनी यावेळेस 20 पोलीस अधिकारी आणि 500 पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड असा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। त्यासोबतच महिलांच्या सुरक्षिततेकरता महिलांचे दामिनी पथक आणि 2 साध्या वेशातील पोलिसांचे पथक तयार करण्यात आलेले आहे। त्यासोबतच महत्त्वाच्या मार्गावर नो व्हेकल झोन करण्यात आली आहे। त्यामध्ये महत्त्वाचा लक्ष्मीनगर टी पॉईंट ते नवीन पिंपळवाडी चौक, गेट नंबर 1 ते साई उद्यान, गेट नंबर 4 ते चावडी, गेट नंबर 4 ते कानिफनाथ चौक आणि चावडी ते 16 गुंठे ह्या परिसरांमध्ये नो व्हेकल झोन करण्यात आलेला आहे। जर बघितलं तर पोलिसांकडून कोणते अनुचित प्रकार होऊ नये किंवा भक्तांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहे आणि काही ठिकाणी गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमन देखील करण्यात आलेलं आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।